एक प्रश्न विचारू. दिवसभरात तुमच्याशी सगळ्यात जास्त कोण बोलतं माहितीये? तुमचा इनर क्रिटिक. म्हणजेच तुमचं अंतर्मन, जे सतत सांगत असतं, "यू कॅन्ट डू धिस. यू विल नॉट इनफ. व्हॉट पीपल विल थिंक अबाउट यू." आणि हळूहळू तुम्ही त्यावर ट्रस्ट ठेवायला लागता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तो आवाज तुमची रियालिटी नाहीये. तो फक्त एक पास्ट प्रोग्रामिंगचा आवाज आहे. बाय द वे, आय एम अनुराग, मॅनिफेस्टेशन कोच अँड माइंड ट्रान्सफॉर्मेशन एक्सपर्ट. मी लोकांना त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमधले पॅटर्न्स बदलायला मदत करतो, जे त्यांना फिअर, सेल्फ डाऊट, ओव्हर थिंकिंग आणि लो सेल्फ वर्थ मध्ये अडकून ठेवतात. इमॅजिन, जर तुमचा इनर क्रिटिक शांत झाला तर तुम्ही किती वेगळे डिसिजन्स घ्याल, कोणत्या ऑपॉर्च्युनिटीज एक्सेप्ट कराल आणि किती वेगळं आयुष्य जगाल. रिमेंबर, द लाउडेस्ट व्हॉइस इन युअर हेड डझंट हॅव टू बिकम अ ट्रूथ ऑफ युअर लाईफ. तुमचा इनर क्रिटिक नाही तर तुमची आयडेंटिटी तुमचं फ्युचर ठरवते. जर तुम्ही वर्षानुवर्ष त्याच सेल्फ डाऊट, फिअर आणि ओव्हर थिंकिंग मध्ये अडकून बसले असाल तर कदाचित मोटिवेशन नाही तर तुम्हाला सबकॉन्शियस रिप्रोग्रामिंगची गरज आहे. ही रील आत्ताच सेव्ह करा, कारण पुढच्या वेळी जेव्हा तुमचा इनर क्रिटिक बोलायला लागेल तेव्हा हीच रील तुम्हाला तुमच्या आवाजाची आठवण करून देईल. ज्याला याची गरज आहे त्याच्यासोबत हे नक्की शेअर करा. आणि जर हा पॅटर्न बदलायचा असेल तर बायोमध्ये असलेल्या लिंकवर क्लिक करून तुमचा क्लिअरिटी कॉल आत्ताच बुक करा. कदाचित एका कन्व्हर्सेशन मध्ये तुम्हाला कळेल प्रॉब्लेम तुमच्यात नाहीये तर तुमच्या जुन्या प्रोग्रामिंग मध्ये.